बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून येते। नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला, तिच्या लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यात तळेगावमध्ये काल दुपारी ही घटना घडल्यानंतर संतप्त जमावाने आरोपी मुलाच्या घराची तोडफोड केली आहे, तसंच काही वाहनांची जाळपोळ देखील केली आहे। या घटनेचे पडसाद नाशिक शहरात उमटले। दोषी मुलाला कठोर शिक्षा देण्यासाठी नाशिकमध्ये रास्ता रोको करण्यात आला। त्यामुळे काही वेळासाठी मुंबई नाशिक महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती। या सगळ्या प्रकारामुळे रात्री नाशिकमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, पण पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवत संतप्त जमावाला शांत केले। सागर वैद्य आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, आत्ताची परिस्थिती त्या ठिकाणी नेमकी काय आहे? विलास, खरं तर आता तणाव जो आहे तो निवळायला सुरुवात झाली आहे। कारण काल रात्री साधारणतः 10 वाजेपासून सुरू झालेला रास्ता रोको जो आहे मुंबई नाशिक महामार्गावरचा, तो पहाटे 3 वाजेच्या दरम्यान मागे घेण्यात आला आणि मुंबई नाशिक महामार्गावरची वाहतूक जी आहे ती आता सुरळीतपणे सुरू झालेली आहे। साधारणतः 5 ते 6 तास हजारोंचा जमाव जो आहे तो रास्ता रोको करत होता आणि त्याच्यामुळे महामार्ग जो आहे तो पूर्णपणे ठप्प पडलेला होता। इतकंच नाही तर जी जाळपोळ करण्यात आलेली आहे या संशयित आरोपीच्या घराची, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे तिथे सुद्धा तणावपूर्ण शांतता आता पाहायला मिळते। आज सकाळी नाशिक शहरासह अनेक ठिकाणी रास्ता रोको जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे सकाळनंतर सुद्धा एक प्रकारे या घटनेचा निषेध जो आहे तो रस्त्यावर पाहायला मिळू शकतो। विलास, धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।